एका लग्न सोहळ्यामध्ये गुलाबराव पाटील आणि संजय राऊतांची भेट झाली आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले। पक्षाव्यतिरिक्त सुद्धा काही संबंध असतात असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं। त्यामुळे काल एका लग्नामध्ये संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांमध्ये भेट झाली। त्यावेळी दोघांनी हस्तांदोलन केलं आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाले। राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं। त्यावरती गुलाबराव पाटील काय म्हणाले होते ऐकूया। हे बघा, लग्न सोहळ्याचा कार्यक्रम होता आणि लग्न सोहळ्यामध्ये आता गुलाबराव वाघ आणि आम्ही किंवा आमचे सगळे आमदार मोदय आमचं हे 85-86चं नातं आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या खानदेशमध्ये ही संस्कृती आहे की पक्षविरहित काही संबंध असतात आणि त्या लग्न सोहळ्याला आम्ही उपस्थित राहिलो। पक्षाचे नेते म्हणून ते उपस्थित राहिलेत। त्यांनी नमस्कार केला, आपण नमस्कार केला। शेवटी मग लग्न सोहळ्यामध्ये दुसरा काही विषय होत नाही। अरे बघा, आता ते नेते आहे आणि इथे काय आपण इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये नाही आलोय। इथे आपण त्याचा सन्मान ठेवला पाहिजे। चुनाव आयोगा जेव्हा निवडणूक येईल त्यावेळेस आपला माल आपला असतो। बातमी जळगावातून आहे। संजय राऊत त्यांच्या बुद्धीचा आणि दिवाळखोरीचा प्रयत्न करून गेलेत आणि प्रदर्शनही केलेत असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलेला आहे। चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना टोलाही लगावला। शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चांगलं काम करते असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। आता ते परत त्यांच्या बुद्धीचे दिवाळखोरीचं आपल्याकडे प्रदर्शन करून गेलेले आहे। जळगाव जिल्ह्यात 5 आमदार मागच्याही टर्मला आणि ह्याही टर्मला 5 आमदार शिवसेनेचे होते आणि ते का इकडे तिकडे जातील? शिवसेना भाजपा ही युती आहे, नॅचरल युती आहे। यांना इकडे तिकडे जाण्याची किंवा एकामेकाकडे घेऊन जाण्याची काही गरज नाही। आमची अतिशय चांगली रिलेशन आहे। आम्ही युतीमध्ये सगळ्या निवडणुका लढतोय आणि योग्य पद्धतीत चांगलं काम जळगाव जिल्ह्यात चाललं आहे। पण काहीतरी बोलायचं आणि त्यातून काहीतरी शॉर्ट प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा काही हेतू असेल तर मला माहीत नाही।